प्रेग्नन्सी नंतर खूप जास्त प्रमाणावरती हेअरफॉल होत असेल आणि अजिबातच थांबायचं जर नाव घेत नसेल ना, तर अजिबात काळजी करू नका. थोडंसं थांबा आणि आपला हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. कारण आज मी तुमच्यासोबत एक साधा आणि घरगुती असा उपाय शेअर करणार आहे, ज्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज लागणार नाही किंवा मग एकही रुपया खर्च करण्याची देखील गरज लागणार नाही. अगदी घरच्या घरी तुमचे केस सिल्की, स्मूथ आणि शायनी होतील आणि त्यासोबतच दुपटीने वाढायला लागतील. तर हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि जर का तुम्हाला केस गळती थांबवायची असेल आणि केस दुपटीने वाढवायचे असतील, तर आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि स्टेप बाय स्टेप फॉलो करा. आणि काही अडचण आली तर मला कमेंट करून नक्की विचारा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, आजची रेमेडी बनवण्यासाठी आपल्याला पहिला घटक इथं तुम्हाला दिसत असेल आणि तो म्हणजे मेथीदाणे. मेथीदाणे आपल्या प्रत्येकाकडे अवेलेबल असतात आणि हे मेथीदाणे आपल्या शरीरासाठी आणि सोबतच केसांसाठी भरपूर फायदेशीर असतात. कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, निकोटिक ऍसिड असतं, ज्यामुळे केस गळती कमी होते आणि केसांची मुळं मजबूत होतात आणि सोबतच आपले केस अगदी दुपटीने वाढायला लागतात. जर मेथीदाणे तुम्ही अशा पद्धतीने वापरल्या ना, तर केसांच्या सगळ्या समस्या अगदी एका आठवड्यामध्ये दूर होऊन जाईल. बघा, साधारणतः 2 चमचे एवढा मेथीदाणा आपण इथं घेणार आहे. आणि ही जी रेमेडी आहे ना, ती बनवण्यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी वगैरे करावी लागत नाही. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली रेमेडी बनवून तयार होते. बघा, इथं साधारणतः 2 चमचे एवढी मेथीदाणे मी एका कंटेनरमध्ये ऍड केलेत आणि हे मी फक्त एकदाच वापरण्यासाठी बनवत आहे. जर तुम्हाला आठवड्याभरासाठी बनवायचं असेल ना, तर तुम्ही इथं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता. आता पुढचा घटक तुम्हाला इथं दिसत असेल तो म्हणजे तांदूळ. तांदळाचं पाणी हे आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर असतं. जर केस खराब झालेले असतील तर त्यांना रिपेअर करण्याचं काम करतं आणि सोबतच आपल्या केसांमध्ये एक वेगळ्याच लेवलची चमक देखील देतं. इथं बघा, साधारणतः 2 चमचे तांदूळ एवढे आपण इथं घेणार आहोत. आणि हे जे तांदूळ आहेत ना, ती मी सेपरेट ठेवलेत. कारण बऱ्याच वेळा तांदळामध्ये ना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल पावडर असतात आणि त्या आपल्या केसांसाठी हानिकारक असतात. त्यामुळे मी थोडेसे तांदूळ स्वच्छ धुवून आणि वाळवून साईडला ठेवलेत. आणि यामधीलच 2 चमचे तांदूळ आजची रेमेडी वापरण्यासाठी आता आपण इथे घेणार आहोत. त्यानंतर पुढचा घटक इथं तुम्हाला दिसत असेल आणि तो म्हणजे चहा पावडर किंवा मग कॉफीची पावडर. यामुळे आपल्या केसांमध्ये नैसर्गिक चमक येते आणि केस अगदी शायनी होतात. बघा, दोन्हीपैकी कुठलाही एक घटक तुम्ही इथं वापरू शकता. तर मी इथं कॉफी पावडर न वापरता चहा पावडरचा वापर करणार आहे आणि याचे केसांसाठी भरपूर सारे फायदे आहेत. बघा, जेव्हा तुम्ही चहा पावडर घेताना तेव्हा तुमचे केस अगदी सिल्की होतात आणि शायनी होतात आणि याचे सगळे काही फायदे तुमच्या केसांच्या रूट्सना मिळत असतात. अगदी 10 रुपयाचं पाकिट जरी तुम्ही आणलं ना चहा पावडरचं, तरी तुम्हाला अगदी 10 ते 12 वेळा नक्कीच पुरू शकतं. सोबतच आपण याच्यामध्ये मेथीदाणे देखील टाकलेत आणि ते देखील अगदी महाग नसतात, खूप जास्त स्वस्त तुम्हाला मिळून जातील. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे ती म्हणजे कढीपत्त्याची सुकलेली पानं. इथं साधारणतः एक मूठभर एवढी कढीपत्त्याची मी पानं घेतलेली आहेत आणि ती याच्यामध्ये ऍड करणार आहे. कधी कधी मी काय करते तर फक्त चहा पावडर आणि कढीपत्त्याची पानं उकळते आणि त्याने हेअर वॉश करते. त्याचे देखील खूप जास्त चांगले परिणाम आपल्याला भेटत असतात. आता बघा, हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर साधारणतः 1 ग्लास पाणी आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचे. आणि हा जो उपाय आहे ना, तो मी फक्त एकाच दिवसासाठी बनवतेय. जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणावरती करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. आता बघा, आपण जेव्हा एखादा घरी कार्यक्रम असतो तेव्हा आपल्या त्वचेसोबतच आपल्या केसांची देखील आपल्याला काळजी घ्यायची असते. आणि त्यावेळी तुम्ही हे जे टोनर आहे किंवा हे जे सिरम आहे ना, ते नक्की वापरू शकता. आणि जर का तुमच्याकडे टाइम वगैरे असेल तर तुम्ही हे रात्री भिजत घालून दुसऱ्या दिवशी देखील रेमेडी नक्कीच बनवू शकता. तेव्हा देखील तुम्हाला अप्रतिम असे रिझल्ट पाहायला भेटतील. पण इथं माझ्याकडे टाइम नाहीये, त्यामुळे मी इन्स्टंट असं बनवत आहे आणि लगेचच वापर करणार आहे. आता बघा, आपलं जे काही पाणी आहे ते गॅसवरती ठेवा आणि त्याला छान अशी उकळी काढून घ्या. आणि त्यासोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. आणि हे जे टोनर आहे ना, ते तुमच्या केसांसाठी अगदी 100% इफेक्टिव्हरित्या काम करणार आहे. कारण याच्यामध्ये आपण सगळ्या काही गोष्टी नैसर्गिक वापरलेल्या आहेत. आणि बघा, जेव्हा तुम्ही हे टोनर वापराल ना, तेव्हा तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन वेगळी अशी ट्रीटमेंट करण्याची देखील अजिबात गरज लागणार नाही. आपला हा साधा सोपा जर तुम्ही उपाय फक्त आठवड्यातून 2 वेळा वापरला ना, तर केसाच्या सगळ्या समस्या अगदी दूर होऊन जातील. बघा, अगदी मीडियम किंवा लो गॅसवरती आपल्याला हे जे सगळं मिश्रण आहे ते छान असं उकळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय वगैरे करू नका, नाहीतर हे वरती येईल आणि सगळं काही सांडून जाईल. आता हे मिश्रण छान असं हलवून घ्या आणि जोपर्यंत तांदूळ आणि सोबतच मेथीदाणा
व्यवस्थित असा शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचंय. आणि एकदा का सगळं काही सॉफ्ट झालं की समजायचं आपलं हे जे सिरम आहे किंवा मग आपलं जे टोनर आहे ते अगदी बनवून इथं रेडी झालेलं आहे. यासाठी तुम्हाला वेगळं असं काही प्रिपरेशन करण्याची देखील गरज लागत नाही. आता टोनर तयार झाल्याच्या नंतर त्याला थोडंसं थंड करून घ्या आणि एखाद्या स्ट्रेनरच्या साहाय्याने गाळून घ्या. बघा इथं मी गरम असतानाच गाळून घेतेय कारण मला तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून सांगायचंय. पण मी ही केसांवरती अप्लाय करताना पूर्णपणे थंड करून घेणार आहे. आता याच्या मी 2 स्टेप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या की तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या असणार आहेत, ज्या की मी स्वतः फॉलो करते. बघा आता हे टोनर इथं रेडी झाले, जे की अगदी मॅजिकल आहे. याला थंड होऊ द्या आणि नंतरच वापर करा. जर तुम्हाला लगेच वापरायचं असेल तर तुम्ही पंखा चालू करा आणि ह्याला पटकन थंड करून घ्या. आता बघा जी पहिली स्टेप आहे ना ती काय आहे ही मी तुम्हाला सांगते. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, एक स्वच्छ अशी वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला साधारणतः 1 चमचा एवढं ॲलोवेरा जेल ॲड करायचे. बघा या 2 स्टेप जर तुम्ही फॉलो केल्यानं तर तुम्हाला वेगळं असं तुमच्या केसांसाठी काहीच करण्याची गरज लागणार नाही. आणि आता याच ॲलोवेरा जेलमध्ये आपलं जे मॅजिकल वॉटर आहे किंवा जे मॅजिकल सिरम आहे त्याचे 6 ते 7 चमचे ॲड करा आणि सगळं काही मिश्रण अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. आणि हे मिश्रण तुमच्या स्कॅल्पवरती जर तुम्ही लावलं ना तर तुमच्या स्कॅल्पमधील ऑइलीनेस आणि सोबतच जर तुमची स्कॅल्प अगदी खराब झालेली असेल, कोंड्याचा प्रॉब्लेम असेल, ते सगळं काही अगदी 2 ते 3 वापरांमध्ये कमी होऊन जाईल. कारण ॲलोवेरा ही तुमच्या केसांमध्ये मॉइश्चर लॉक करते आणि तो सोबतच आपल्या स्कॅल्पमधील सगळी काही घाण असते, डर्ट असते, ती काढून टाकण्यासाठी हेल्प करत असते. बघा आता उन्हाळ्यामध्ये काय होतं की स्कॅल्पमध्ये खूप जास्त प्रमाणावरती घाम येतो आणि त्यामुळे आपलं स्कॅल्प अगदी चिपचिप होतं आणि सोबतच ऑइली होतं. तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटतील. त्यानंतर आता आपण ऑइलिंगची जी प्रोसेस आहे ना ती देखील इथंच करणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला कोकोनट ऑइल घ्यायचे किंवा मग तुम्ही व्हिटॅमिन ई ची जरी कॅप्सूल घेतली ना तरी देखील चालू शकतं. पण मी इथं कोकोनट ऑइलचाच वापर करणार आहे, जे की आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल असतं आणि हे आपल्या केसांसाठी देखील खूप जास्त प्रमाणात चांगलं मानलं जातं. आणि हे जी रेमेडी आहे ना ती तुमच्या लहान मुलांसाठी देखील तुम्ही वापरू शकता, पुरुषांसाठी देखील वापरू शकता. जे कोणी तुमच्या घरात असतील ना ते सगळ्यांसाठी आपली ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि जर का तुमचे केस खूप जास्त प्रमाणात हलके असतील आणि पातळ असतील तर तुम्ही इथं बदामाचं तेल देखील नक्कीच वापरू शकता. आता बघा सिरम आपलं इथं तयार करून झालंय. त्यानंतर आपली जी काही दुसरी पद्धत आहे जी मी स्वतः वापरते ती तुमच्यासोबत शेअर करते. जे आपलं इथं मॅजिकल वॉटर तयार झालेलं होतं ना तेच वॉटर आपल्याला इथं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जो कोणता शॅम्पू तुम्ही डेली यूज करत असाल तो घ्या, तो या आपल्या वॉटरमध्ये ॲड करा आणि हेअर वॉश करताना या शॅम्पूचा तुम्ही वापर करा. जर तुमच्याकडे बेबी शॅम्पू असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता, कारण त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात केमिकल असतात. आणि जेव्हा आपण शॅम्पू पाण्यामध्ये मिक्स करून लावतो ना त्यावेळेस आपलं जे काही केमिकलचं त्याच्यातील प्रमाण असतं ते देखील कमी होतं आणि त्यामुळे आपल्या केसांमध्ये अगदी सिल्की आणि सॉफ्टनेस येतो. बघा आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि छान असा पेस्ट करून घ्या. तुम्ही इथं बघू शकता आपलं जो काही हर्बल शॅम्पू आहे ना तो इथं तयार झालाय. आणि या शॅम्पूने तुम्ही फक्त आठवड्यामधून 2 वेळा हेअर वॉश करून बघा, तुम्हाला इतके छान रिझल्ट भेटतील. आणि तुम्ही ते रिझल्ट माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये देखील नक्की शेअर कराल. आपली ही जी रेमेडी आहे ना ती करायला अतिशय सोपी आहे, कारण फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होते. पण याचा रिझल्ट मात्र खूप जास्त चांगला आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि शॅम्पू करण्याच्या अर्धा तास जे काही सिरम आपण बनवलंय ना ते देखील तुम्ही लावून घ्या. जर दोन्ही घटक तुम्ही सोबत वापरले ना तर तुम्हाला परिणाम अगदी 1 ते 2 आठवड्यांमध्येच पाहायला मिळतील. केस अगदी सिल्की होतील, सॉफ्ट होतील. आणि जर का केस गळती होत असेल, सोबतच केसांमध्ये खूप जास्त प्रमाणावरती कोंडा असेल, स्कॅल्प इची झालेलं असेल तर तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला 100% परिणाम दिसतील. चला तर मग आपली ही रेमेडी तुम्ही ट्राय करा. सोबतच ज्या तुमच्या मित्रपरिवारामध्ये केस गळतीची समस्या असेल त्यांना देखील आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचे देखील फीडबॅक माझ्यासोबत शेअर करा. सोबतच जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका.